तर राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या बेधडक चॅनलमध्ये। तर आम्ही आताच आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, कुळदैवत, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर अशी आणि भव्य दिव्य अशी शिवजयंती आम्ही सर्व आमचा राजशिव छत्रपती प्रतिष्ठान सर्व युवा मंडळ लांबजना हे आम्ही करत आहोत प्रतिवर्षाप्रमाणे। ह्याही वर्षी तुम्ही जर पाहू शकला तर हनुमान मंदिर या ठिकाणापासूनच आमची सुरुवात होती। गणपती तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी आम्ही गणपतीचं डेकोरेशन केलं होतं। त्याच ठिकाणापासून आम्ही या ठिकाणी छत्रपतींच्या आपल्या शिवरायांच्या जयंतीची मिरवणूक काढणार आहोत। तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आमचे सुरेश दादा शिंदे हे अतिशय सुंदर अशी तयारीमध्ये अतिशय उत्साहाने अग्रेसर असतात। हे 96 कोळी मराठाच नाही तर प्रत्येक हिंदू धर्मातील व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती केली पाहिजे। जय शिवाजी। हो बघा उत्साह, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। तर आज सुंदर अशी चालू आहे तयारी, तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी सुंदर बबलू शिंदे असतील, आमचे जरी पटका पाटील असतील, आमचे अभिषेक शिंदे, राजन, हे सर्व मित्रपरिवार सुंदर अशी तयारी या ठिकाणी चालू आहे। अतिशय मोठं बॅनर आम्ही छापलेलं आहे गावामध्ये। आजपर्यंत कधीच बॅनर एवढं मोठं छापलं नाही। आम्ही यावर्षी ठरवलं की मोठं बॅनर छापायचं। 10 बाय 20 बॅनर आहे, मोडला लावणार आहे आम्ही, 1 नंबर बॅनर दिसणार आहे। अतिशय सुंदर तयारी। तर प्रत्येक पोरवाच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद पाहू शकता। बॅनर चिटकावच्या टिकावर टबॉन्ड खराब झालं तर डबल दुसरं टबॉन्ड मागावं लागेल, तुम्हाला काय सांगावं या ठिकाणी। तर मित्रांनो, प्रत्येक गावामध्ये आपल्या राजाची जयंती झाली पाहिजे। शिटीवाना तर प्रत्येक ठिकाणी गेली होतेच। कसं आहे, स्वराज्य स्थापन केले त्या राजाने जीवाचं रान करून, स्वतः आयुष्याचा त्याग करून, अतिशय बुद्धीने स्वराज्य स्थापन केलेले अतिशय मोठं बरमावळ्याला घेऊन राजांनी कसं स्वराज्य स्थापन केलं आहे आपण तर आपल्या वाचनामध्ये, इतिहासामध्ये व आजकाल चित्रपटामध्ये सहित येत आहे। आपण छावा मूवी जर बघितली तर त्यातून आपल्याला समजलं जाईल की स्वराज्य स्थापन करण्यासाठी किती वेदना, किती त्रास या ठिकाणी महाराजांनी घेतलेला आहे। या ठिकाणी आताच ओमा शेळके तुम्ही पाहू शकता, फोनवर बोलून आम्हाला काम सांगलेलं। ओमा आम्ही लई काम करायला जरा दम खावा ब्लॉग बनवू द्या आम्हाला जरा। या ठिकाणी सर्व नियोजन थांबलेलं आहे। आणि जरा शांत घ्या, जरा ब्लॉग चालू दादा, शांत संयम। आपण बाजी प्रभू देशपांडे, तुमची कामगिरी मोठी आहे। तर मर्दमावळा आमचे छत्रपतीचे काम बाजी प्रभू देशपांडे यांचं कर्तृत्व गेल्या जयंतीला आमच्या सुरेश दादाकडे होतं। आणि तानाजी मालुसरेचं हो नाही नाही मर्दमावळे या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडे यांचं कारकीर्द आमच्या सुरेश दादाने गेल्या वर्षी केलेलं होतं। दादा शांत घ्या, रागवू नका। बेधडक चॅनलमध्ये जरा आपलं बेधडकच असतंय, समजून घ्या। या ठिकाणी आनंद शिंदे अतिशय आमचे शांत स्वभावी व्यक्तिमत्व। शिवाजी महाराज विचार घेऊन चला। हो हो, क्या बात आहे, विचार हो, शांत 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 घ्या। या ठिकाणी बघा, नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणामध्ये आणले पाहिजे। आपले त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे। हीच शिकवण आपल्या राजाने आपल्याला दिलेली आहे। प्रत्येकाने काय म्हणले आहे, घरचे काम करा, मगाचे माझे काम करा। शांत शांत दादा दादा कंट्रोल। बाजी प्रभू देशपांडे जय। हा चला, या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडे यांचं कर्तृत्व आपण सुरेशदादा शिंदे यांना आपण दिलेलं आहे। कारण दांडपट्टामध्ये माहेर असलेले आमचे दादा या ठिकाणी अतिशय सुंदर कामगिरी करत असतात। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता मी बोलत आहे, सर्व तयारी चालू आहे। काल खूप वेळ झाला जाऊन आम्ही मस्त असं काटे आणलेले आहेत। झेंडे लावायचं होतं, परंतु काही कारणामुळे आम्हाला परवाना भेटला नाही पोलीस स्टेशनचा, म्हणून आम्ही उद्या लावण्याचा निश्चय केलेला आहे। उद्या आम्ही झेंडा आणि बॅनर लावणार आहे, आज फक्त तयारी करून ठेवणार आहे मित्रांनो। तर अतिशय आपला हा छोटा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो। आमची तयारी चालू आहे, तुम्ही पण तयारी करा। तर जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। चला मित्रांनो, महादेव, शांत घ्या दादा, शांत महादेव या ठिकाणी लईच गरज चालू। जय भवानी। कसा वाटला ब्लॉग मित्रांनो नक्की सांगा। चला भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये। जय श्रीराम।